सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे। राज्यात पुढचे 4 आठवडे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। तसंच दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाच्या तापमानात सुद्धा मोठी वाढ होऊन उकाडा वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलंय की पहिल्या आठवड्यात काहीसा दिलासा असला तरी 28 आठवड्यापासून महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा 1 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे। सध्या अनेक पिकं काढणीच्या आणि परिपक्व होण्याच्या टप्प्यात आहेत आणि अशा वेळी पावसाची ओढ आणि वाढता उकाडा यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं। दरम्यान तिकडे वर्ध्यामध्ये पावसानं दडी मारली, त्यामुळे सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। शेतातल्या जमिनीतला ओलावा कमी होतोय, त्यामुळे कपाशी आणि इतर खरीप पिकं वाचवायला शेतकरी धडपड करतोय। पिकांवर परिणाम होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तसं पिकांना पाणी द्यायला सुरुवात केली आहे। ड्रममध्ये पाणी आणून शेतकरी डब्यांच्या सहाय्यानं पिकांना पाणी देत पीक संरक्षित करण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसून येत आहे। ऐन वर्ध्यामध्ये पाऊस नाहीये, त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला। पिकं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे।